बेटर आहे. ओके, तर आपण आजचा लेक्चर नंबर 3 मध्ये आपण एक टॉपिक चालू करतोय. सम बेसिक प्रिन्सिपल ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधील एक टॉपिक आहे ज्याचं नाव आहे क्लासिफिकेशन्स ऑफ, काय टॉपिकचं नाव सांगा? क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, क्लासिफिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. आता लक्ष द्यायचंय बाळांनो की एक्झॅक्टली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात कसे, काय आहे, कसे असतात, यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, आणि ज्ञान आपण थोडेसे पुढे जाणार आहोत. सगळ्यात पहिले तर बाळांना ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हटलं की कुणाचे कंपाऊंड असणार बेटा? कार्बन अँड हायड्रोजन्स. ओके, तर ऑर्गॅनिकचा अर्थ तुम्हाला माहितीच आहे. तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये नक्कीच दोन एलिमेंट प्रेझेंट असणार आहे. एक असणार आहे कार्बन, दुसरा असणार आहे बाळांनो हायड्रोजन्स. ओके, आणि यांना एकत्रित येऊन जे कंपाऊंड बनणार आहेत त्याला आपण म्हणणार आहोत ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. एकदम क्लिअर आहे. ओके, आता बघा बाळांनो, ऑर्गॅनिक कंपाऊंडला 2 टाइप्स मध्ये क्लासिफाय केलं जातं. ओके, तर ऑर्गॅनिक कंपाऊंड क्लासिफाय इन 2 टाइप्स. ऑर्गॅनिक कंपाऊंडला बाळांनो 2 टाइप्स मध्ये क्लासिफाय केलं जातं. फर्स्ट बाळांनो जर आपण विचार केला तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये बघा 2 टाइप्स असतात. एक असतात बाळांनो ॲलिफॅटिक कंपाऊंड, म्हणा त्याला काय म्हणा? ॲलिफॅटिक कंपाऊंड. कोणते कंपाऊंड? ॲलिफॅटिक कंपाऊंड. काय म्हटलं मी सर्वेश? हा, याला दुसरं नाव आहे ओपन चेन कंपाऊंड. काय नाव आहे? ओपन चेन कंपाऊंड्स. ओके, पहिला टाइप्स. ओके, देन सेकंड टाइप्स जो आहे तो असेल आपला अरोमॅटिक्स. काय म्हणायचं त्याला? अरोमॅटिक कंपाऊंडचा टाइप आहे, किंवा याला दुसरं नाव आहे बाळांनो सायक्लिक कंपाऊंड. कोणते कंपाऊंड? सायक्लिक कंपाऊंड किंवा क्लोज चेन कंपाऊंड. काय म्हणायचं? सायक्लिक कंपाऊंड, किंवा अजून एक नाव काय आहे त्याला? खूप सारे नाव आहेत. त्याला म्हणतात क्लोज चेन कंपाऊंड्स. काय म्हणायचं? क्लोज चेन कंपाऊंड्स. ओके, थोडं समजावून सांगतो, त्यानंतर काय करतो यांच्या डेफिनेशन देतो तुम्हाला. ठीक आहे, आता लक्ष द्या सर्वांनी. इथपर्यंत काय अडचण? बाळांना ऑर्गॅनिक कंपाऊंडला क्लासिफाय किती टाइप्स मध्ये केलं जातं? 2 टाइप्स मध्ये. ओके, फर्स्ट वन इज ॲलिफॅटिक, या तो ओपन चेन किंवा याला असायक्लिक म्हटलं तरी चालेल. काय म्हटलं तरी चालेल? असायक्लिक. असायक्लिकचा अर्थ काय होतो? सायक्लिक नसणारा, म्हणजे कंपाऊंड सायक्लिक नसणारा. मग सायक्लिक आणि ओपन काय आहे हे सांगणारे, फक्त लक्ष द्या. मग काय म्हणायचं? याचं अजून एक नाव काय होऊ शकतं? असायक्लिक कंपाऊंड होऊ शकतं का? होऊ शकतं, बरोबर. आता लक्ष द्या बारकाईने बाळांनो. आता बघा, जस्ट इमॅजिन करा, नंतर याचे डेफिनेशन लिहून देतो. एक्झाम्पल जस्ट इमॅजिन करा बाळांनो, आपण काय केलेत? असे स्ट्रेट चेनने काय केलेत? कार्बन लिहिलेत. कसे लिहिले? कार्बन्स. ओके, आता जर आपण याच्यामध्ये विचार केला बाळांनो, याला मी लिहिलंय हायड्रोजन लावले 3, याला लावले 2, याला लावले आपण 2, याला किती लागतील बाळांनो? 2, आणि याला किती लागतील बाळांनो? 3. ओके, ही कार्बनची अरेंजमेंट आहे, बरोबर. आणि कार्बन किती ते टोटल अरेंज केलेले मी सांगा बरं? 5 कार्बन आहेत. हेच 5 कार्बन जर मी या पद्धतीने अरेंज केले तर काय होईल? असे एक दुसऱ्यांना असे कनेक्ट केले तर, म्हणजे इकडे ओपन कनेक्ट केलेत, बरोबर, आणि इकडे कसे कनेक्ट केलेत मी? सायक्लिक. एक दुसऱ्यांना काय केलं? त्यांचा बॉन्ड बनवला, म्हणजे त्यांनी काय तयार केलं? एक सर्कल तयार केलं, बरोबर की नाही? त्याला आपण म्हणतो सायक्लिक. काय म्हणतो? सायक्लिक. ओके, तर हे कंपाऊंड जो आहे ते सायक्लिक आहे. लक्ष द्या बाळांनो, नाव सुद्धा दोघांचं बदलणार आहे. आता हा जो होता ना बाळांनो, याचं नाव आहे एन पेंटेन. काय नाव आहे? एन पेंटेन्स. ओके, आणि याचं जे नाव आहे ना त्याचं नाव आहे सायक्लोपेंटेन. काय नाव आहे? सायक्लोपेंटेन्स. म्हणजे सायक्लिक फॉर्म मध्ये आपण पूर्ण कार्बन काय केलेले बाळांनो? अरेंज केलेले आहेत. आलं का लक्षात? तर हे आहे ओपन चेन, तर हे आहे काय? सायक्लिक. कोणतं? सायक्लिक. आलं का लक्षात तुमच्या? मग आपल्याला ओपन चेन मध्ये काय लिहिता येईल बेटा? कार्बन रिप्रेझेंट इन स्ट्रेट चेन किंवा ब्रँच चेन इज कॉल्ड ॲज ओपन चेन कंपाऊंड. जे कंपाऊंड कसे दाखवतो आपण? स्ट्रेट चेन मध्ये. मग याच्यामध्ये एक वाक्य काय लिहू शकतो आपण? सांगा पाहू, कोण सांगेल मला? यामध्ये एक वाक्य काय लिहू शकतो? अ कार्बन. काय म्हणू शकतो? अ कार्बन कंपाऊंड. अ कार्बन कंपाऊंड रिप्रेझेंट. काय म्हणायचं? रिप्रेझेंट्स बाय स्ट्रेट चेन. कसं रिप्रेझेंट करायचे आपल्याला? कसे करायचे? स्ट्रेट चेन आहे का? स्ट्रेट चेनने रिप्रेझेंट केलेलं आहे की नाही? स्ट्रेट चेन, किंवा याला काय म्हणू शकतो आपण? ब्रँच चेन. स्ट्रेट चेन किंवा ब्रँच चेन मध्ये जर आपण रिप्रेझेंट केले तर ते सर्व टाइप आपल्या कुणामध्ये येतात? ॲलिफॅटिक कंपाऊंड्स किंवा ओपन चेन कंपाऊंड्स किंवा सायक्लिक
कंपाऊंड्स मध्ये येत आहेत. कळलं का सगळ्यांना? कसे कंपाऊंड रिप्रेझेंट केल्यावर ते ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक कंपाऊंड्स मध्ये येतात? स्ट्रेट एका लाईननं किंवा ब्रँचनं म्हणजे कसं, आता बघा, ठीक आहे. ओके, ब्रँच म्हणजे कसं ते पण सांगतो. फॉर एक्झाम्पल हेच 5 कार्बन आहेत, एक लक्ष द्या, जस्ट इमॅजिन करा हेच 5 कार्बन आहेत, लिहिलं दिसते ना स्क्रीन? ओके, ठीक आहे. हेच कंपाऊंड आहे, एक लक्ष द्या. आणि याला जर मी फॉर एक्झाम्पल असं रिप्रेझेंट केलं, इकडे बघा, ओके, याला जर मी या पद्धतीने रिप्रेझेंट केलं CH3CH, आता एक लावलेला आहे CH3 इथे, एक मी लावलेला आहे CH2 आणि इथे आहे CH3. ओके, इथे सुद्धा 5 कार्बनच प्रेझेंट आहेत. किती कार्बन प्रेझेंट आहेत सर्वेश? किती कार्बन प्रेझेंट आहेत? 5. इथे किती कार्बन प्रेझेंट? तू तुझ्या जागेवर बस रे, पटकन पटकन तुझ्या जागेवर जा तुझ्या जागेवर, तुझा मोबाईल खाली ठेव रे. हा, इकडे बघ, चल, CH3 CH CH3 CH2 CH2, कार्बन किती आहेत? 5च. ओके, पण इथं कार्बन कसे रिप्रेझेंट केले ते मी स्ट्रेट चेन मध्ये, इथं स्ट्रेट करून एक ब्रँच काढली का नाही मी CH3 ला खाली, ब्रँच काढली का नाही? तर जिथं ब्रँच निघते त्याला काय म्हणायचं? ब्रँच कंपाऊंड, राईट? ब्रँच चेन कंपाऊंड, बरोबर. ओपन चेन मध्येच येतात, पण ब्रँच हे कसं आहे? फक्त स्ट्रेट चेन. अलग लक्षात? ओके, आता हे कोण होते? अरोमॅटिक किंवा सायक्लिक. मग आपण काय म्हणू शकतो की कंपाऊंड्स किंवा कार्बन्स, कंपाऊंड्स रिप्रेझेंट इन सायक्लिक फॉर्म. काय म्हणू शकतो आपण? सांगा पाहू. त्याच्यात काय लिहू शकतो आपण? जसं की इथं मी एक सेंटेन्स लिहिलाय, बरोबर, तसं त्याला काय सेंटेन्स लिहू शकतो आपण? सांगा पाहू, सर्वे सांग. हा, द कंपाऊंड सांग, द कार्बन कंपाऊंड सांग. द कार्बन कंपाऊंड्स रिप्रेझेंट्स कोणत्या फॉर्म मध्ये? रिप्रेझेंट सायक्लिक फॉर्म्स. ओके, सायक्लिक फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करणे त्याला आपण काय म्हणतो? अरोमॅटिक सायक्लिक कंपाऊंड किंवा क्लोज चेन कंपाऊंड्स. ओके, इथं बघा 5 कार्बन कसे केलेत मी? क्लोज चेन मध्ये आहेत की नाहीत? ओके, हे कसे ओपन चेन मध्ये? टाइप्स कळाले का तुम्हाला व्यवस्थित सगळे? ओके, या पद्धतीने पोरांनो आपल्याला जो ओपन चेन कंपाऊंड्स आहे किंवा जो तुमचा ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आहे याचे टाइप्स पडत नाहीत, अजून याचे सब टाइप पडत नाहीत. बट जे अरोमॅटिक कंपाऊंड आहेत यांचे सब टाइप पडतात. त्यामध्ये जर आपण बघितलं तर होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक असे त्याचे काय आहेत? 2 टाइप्स आपल्याला बघता येतील, होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक. बट आता याचे टाइप्स पडतात, याचे टाइप्स पडत नाहीत. याचे टाइप्स 2च होते, एक स्ट्रेट चेन आणि एक ब्रँच चेन. सरळ सरळ लिहिणे त्याला स्ट्रेट चेन म्हणतात, आणि एखादी ब्रँच मध्ये ग्रुप जोडणं त्याला ब्रँच चेन म्हणतात. याचे पण 2 टाइप्स, आणि ऑलरेडी मी एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेत. ओके, याची गरज नाहीये. हे कंपाऊंड जे आहे कसं कंपाऊंड रिप्रेझेंट केलेलं आहे सांगा बरं मला? स्ट्रेट चेनने. कसं रिप्रेझेंट केलेलं आहे सांगा पाहू? हे कसं रिप्रेझेंट केलंय? स्ट्रेट चेन. हे कसं कंपाऊंड आहे? स्ट्रेट चेन कंपाऊंड, म्हणजे सरळ सरळ, बरोबर का नाही? ओके, तुम्हाला कंपाऊंड ओळखता येत नाहीत बरं का, तुमचं ऑर्गॅनिक खूप वीक होतं बरं का पोरांनो. तुम्ही अजिबात सिरियसली आता घेत नाहीत. 11वीला आणि 12वीत तुम्हाला कंपाऊंडच ओळखता येत नाहीत, कारण पुढे जाऊन कंपाऊंड या आता सध्याला सिंपल आहे, पुढे गेले का फंक्शन ग्रुप पण येणार आहेत, तुम्हाला ओळखता येत नाहीत. त्यामुळे तुम्ही आता लक्ष द्या, नाही कळलं की मला विचारा. हे कोणतं टाइप्स आहे सांगा बरं? ब्रांच चेन्स. इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का सांगा बरं मला? नाही. आता या अरोमॅटिक्स कंपाऊंडचे 2 टाइप आहेत, होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक. ओके, आपण होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक लिहून घेऊयात. ओके, चल, तर याचे 2 टाइप्स आहेत. सेकंड पार्ट कोणाचा होता तुम्हाला माहिती आहे, त्याला आपण म्हणलो होतो अरोमॅटिक्स. काय म्हणलो होतो? अरोमॅटिक कंपाऊंड, किंवा त्याला दुसरं नाव काय दिलं आपण? सायक्लिक कंपाऊंड. काय दिलं? सायक्लिक कंपाऊंड्स. याचे मात्र बाळांनो आता 2 टाइप्स होतील, एक असेल होमोसायक्लिक, एक असेल हेटेरोसायक्लिक. सायक्लिक कंपाऊंड, आणि दुसरं कोण असणार आहे? हेटेरोसायक्लिक कंपाऊंड. होमोसायक्लिक कंपाऊंड्स आणि हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स, बरोबर. आता याच्यामध्ये जर बघितलं होमोसायक्लिक आणि हेटेरोसायक्लिक मध्ये, तर आपल्याला एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत ते आपण बघूयात. ओके, होमोसायक्लिक, द कंपाऊंड इन विच द रिंग मेड अप ऑफ द ओनली कार्बन ॲटम्स. आता होमोसायक्लिक्स मध्ये काय असतं ते बघा. यांनी काय सांगितलं? the compound in which ring is made up of
मेड ऑफ ओनली कार्बन. आता याच्यामध्ये फक्त रिंग्स बनलेले असते ना, ती कार्बननी बनलेली असते. कशाने बनलेली असते? कार्बननी. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल तुमच्या पटकन लक्षात येईल. इकडे बघा, जसं की फॉर एक्झाम्पल बघा, समजा इथे आहे तुमचा CH2, इथे आहे तुमचा CH2, इथे आहे तुमचा CH2, इथे आहे तुमचा CH2, इथे आहे तुमचा CH2. अशा प्रकारे रिंग काय बनलेली आहे. आता ही जी सायक्लिक रिंग आहे ही सगळी कशाने बनलेली बाळांनो? कार्बननी. कशाने बनलेली आहे? कार्बननी. याचा अर्थ हे कंपाऊंडचा टाइप कोणता झालाय? हा कंपाऊंड टाइप कोणता झाला? होमोसायक्लिक. कोणता झाला सांगा पाहू? होमोसायक्लिक. बरोबर. आता इकडे बघा, जर याच्यामध्ये आता पुढच्या सेकंड एक्झाम्पल्स मध्ये बघूयात आपण, मग तुम्ही डेफिनेशन सांगता. एक्झाम्पल बघा, बघा आता ही जी रिंग आहे, जस्ट इमॅजिन करा की हिला मी असा बनवला, याला मी असा बनवला, ठीक. याच्यामध्ये मी एक टाकला हेटेरो ॲटम्स. आता ही रिंग फक्त कार्बननी बनलेली आहे का पोरांनो? नाही. याच्यामध्ये एक दुसरा कोण प्रेझेंट आलाय? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन इज अ हेटेरो ॲटम्स. ऑक्सिजन कोण आहे? हेटेरो ॲटम. कार्बन सोडून दुसरा एखादा ॲटम्स रिंग मध्ये आला की तो ॲटम कोण असतो? हेटेरो ॲटम्स. कोण असतो? हेटेरो ॲटम्स असतो. कोण असतो? हेटेरो ॲटम्स असतो. आलं लक्षात? मग हेटेरो ॲटम्स कोण कोण असतात? तर तुमच्या नॉलेज साठी सांगून ठेवतो. नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर आणि अजून कोण येतं? हा, हे तिघच येतात मोस्ट रिंगिंग मध्ये. ठीक आहे. तर नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर यासारखे जर रिंग्स मध्ये आले किंवा कार्बन सोडता कोणताही येऊ द्या, कार्बन आणि हायड्रोजन सोडता कोणी रिंग मध्ये येऊ द्या, तर ते कोणते कंपाऊंड असणार आहेत? आपले हेटेरोसायक्लिक कंपाऊंड असणार आहेत. मग आपण काय लिहिणार? द other atom that found in the organic molecules is called as heteroatoms. ओके. मग याला कसं लिहिता येईल? द कंपाऊंड काय म्हणू आपण? द कंपाऊंड which contain ring is made up of carbon and hetero atoms. Carbon and hetero atom like कुणासारखे? नायट्रोजन, ऑक्सिजन अँड सल्फर सारखे. आलं लक्षात? त्याला काय म्हणणार आपण? हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. येते का लक्षात? इथपर्यंत काही अडचण आहे का तुम्हाला? नाही. ओके. तर आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार आहे, तुम्हाला त्याचा ऑब्झर्वेशन करायचे आणि त्यामध्ये त्याला सांगायचं आहे मला की हेटेरोसायक्लिक कोण आहेत, होमोसायक्लिक कोण आहेत. ओके. देऊ शॉर्टलिस्ट करण्यासाठी? शॉर्टलिस्ट द कंपाऊंड्स. चला शॉर्टलिस्ट करण्यासाठी देतो. बघा, क्वेश्चन्स आहे, क्लासिफाय कंपाऊंड्स हेटेरो अँड होमोसायक्लिक. ओके. हेटेरो आणि होमोसायक्लिक मध्ये काय करायचे? क्लासिफाय करायचे. बरोबर. आणि काय उठ तिथून आणि बस, चल उठ, ये पुढं तुझ्या जागेवर, चल पटकन, नको बसू त्याच्या शेजारी. ओके. हा, बसला की त्याला मोबाईलात काहीतरी दाखवतो. एवढं काय इम्पॉर्टंट दाखवायचं असतं रे मोबाईलात तुम्हाला? तुम्हाला काय सांगू, आता आपण स्वतःला एवढं बिझी ठेवलं पाहिजे की आपल्या येण्याचे मॅसेज सुद्धा वाचायला आपल्याकडे वेळ नसला पाहिजे. आपल्या डोक्यात एकच पाहिजे, केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ, बायोलॉजी. याच्या व्यतिरिक्त तिसरं कोणीच नको. याच्या व्यतिरिक्त तिसरं तुमच्या डोक्यात आलं का समजायचं तुमचं आयुष्य संपलं. तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही. खरंच नाही करू शकणार. मी लिहून देतो आणि एखाद्याने करून दाखवा मला या सगळ्या गोष्टी करून, काहीच होत नाही. सक्सेस झाल्यावर तुम्ही काहीही करा, काही अडचण नाही. पण सक्सेसच्या अगोदर फक्त अभ्यासच करा. एनी टाइम एनीवेअर तुमच्या डोक्यात एकच गोष्ट पाहिजे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी. तुमचे फ्रेंड जर कोणी सगळ्यात बेस्ट जर तुमचे असतील तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजीला बनवा. तुम्हाला सांगतो आयुष्यात काही कमी नाही पडणार. काय रे, बरोबर का नाही? मार्क तर येतीलच. मग आता पहिल्याच प्रश्नाचं उत्तर तोच देईल नमुना. ठीक आहे. पहिलं एक्झाम्पल आहे सायक्लोहेक्झिन. ओके. आणि माझा उद्देश आहे की तुम्हाला चांगलं शिकावा, पुस्तकात सगळं घ्यावा. बट तुम्ही जर असे डिंगारलेवानी करत असतील तर मग मी घेतो बरोबर, काही काळजी नका करू. तुम्हाला कळणार आहे लेसन कुठे चालू झाला, कुठे संपला, नाही कळून देणार, नाही कळणार तुम्हाला. बाकी लोक तेच करतायत.
ठीक आहे, पण मी सगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता मला एक सांगा, अशा पद्धतीचं आपला कंपाऊंड दिलेलं आहे बरोबर. आता बॉर्डलाईन फॉर्म्युला शिकवलाच आहे. सर्वेश कार्बन कुठे प्रेझेंट आहे सांग मला. हा 1 2 हा हा इथं हे सगळे कोण आहेत रे, कार्बन्स आहेत. बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे. बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये प्रत्येक कॉर्नरला एक कार्बन प्रेझेंट असतो. जिथं कोणीच नसतं तिथे कोण असतो, कार्बन्स असतो. तर इथे जर सगळे कार्बन प्रेझेंट असतील रिंग मध्ये तर हे कंपाऊंड कोणतं होईल? तर हे कंपाऊंडचा टाईप आहे होमोसायक्लिक्स. कळलं का उत्तर याचं? ओके. दुसरा बी. बी घ्या आपला. बी घ्या. असं कंपाऊंड आहे, याचं नाव आहे पिप्रिडीन. काय नाव आहे कंपाऊंडचं? पिप्रिडीन. काय नाव आहे कंपाऊंडचं? पिप्रिडीन्स. ओके, पिप्रिडीनचा कंपाऊंड आहे. आता कुठे कुठे कार्बन प्रेझेंट आहे सांगा पाहू. हा वरती. हा सांगा पाहू कुठे कुठे प्रेझेंट आहेत. ओके, हा बघा कुठे कुठे प्रेझेंट आहेत. इथे अजून. हा अजून अजून इथे कार्बन प्रेझेंट आहेत. आता हे कंपाऊंड होमो होईल का सायक्लो होईल? सॉरी, होमो होईल का हेटेरो होईल? हेटेरो. हे सुद्धा तुम्हाला ओळखता येत नाहीत. ओके, हेटेरो. बरं का रे अनिकेत? हेटेरो का झालं? कारण कार्बन सोडून सुद्धा एक दुसरा ॲटम प्रेझेंट आहे ज्याचं नाव आहे नायट्रोजन्स. आलं का लक्षात? ओके, ठीक आहे. अनिकेतचं म्हणणं आहे क्लासमधून होमवर्क अजिबात नसतो, त्याच्यामुळे मी होमवर्क करत नाही, मोबाईल वापरतो, असं त्याचं म्हणणं आहे त्याच्या घरच्यांचं, है ना? बर, असो. पुढे आहे बेन्झिन रिंग. हा कसलं कंपाऊंड आहे सांगा. दिस इज द बेन्झिन. हा सांगा कसं आहे? होमो. कसं आहे? जमल ना होमो हेटेरो ओळखायला? पुढे आहे पायरोल नावाचे कंपाऊंड, ते काढून देतो. डी. पायरोल नावाचा कंपाऊंड आहे. हे एच काढायला जागा नाही माझ्याकडे म्हणून मी इथे काढतो. इथे एच मी काढलेला आहे, ठीक आहे, आणि ते डबल बॉन्ड दिलेला आहे. हे बघा. हा आता सांगा, हे कंपाऊंडचं नाव आहे पायरोल. हे कसं कंपाऊंड असेल? पायरोल कंपाऊंडचं नाव आहे. कंपाऊंड कसं असेल? हेटेरो सायक्लिक कंपाऊंड. व्हेरी गुड. तर कळलं आता होमो हेटेरो कसं ओळखायचं, ते कसं शॉर्टलिस्ट करायचं. सगळ्यांना समजलंय का? पक्का की कच्चा? पक्का समजलं? ओके, ठीक आहे. मग आपण पुढे जाऊयात. ओके, चला चला पुढे. कोणाला काही अडचण इथपर्यंत? आता हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड असतात आणि हेटेरोसायक्लिक नॉन अरोमॅटिक कंपाऊंड असतात. अरोमॅटिक्स कंपाऊंड्स म्हणजे ज्याच्यामध्ये बेन्झीन रिंग काय असते, प्रेझेंट असते. ते सगळे कंपाऊंड्स मी तुम्हाला लिहून देणार आहे. ओके, चला आपण ते कंपाऊंड्स लिहून घेऊयात. आणि अलिसायक्लिक कंपाऊंड सुद्धा आपण काय करणार आहेत, लिहून घेणार आहोत. ठीक आहे, सगळे लिहून घ्यायचे आहेत. ओके, इथपर्यंत कोणाला काय अडचण? एकदा बघून घ्या. हसायला ते खूप. ओके, काय ग ए पुरी, काय ग, काय अडचण आहे? काय नाही ना? चला, टॉपिकचं नाव आहे अरोमॅटिक कंपाऊंड्स. पटपट लिहून देतो, आपण पुढे जाऊयात. हा, टॉपिकचं नाव आहे अरोमॅटिक कंपाऊंड्स. आता टॉपिकचं नाव आहे अरोमॅटिक कंपाऊंड. काय नाव टॉपिकचं? अरोमॅटिक कंपाऊंड्स. याची डेफिनेशन सगळ्यात पहिली लिहून देतो की अरोमॅटिक कंपाऊंड्स काय असतात. तर बघा बाळांनो, अरोमॅटिक कंपाऊंड कंटेन द बेन्झीन रिंग आर नोन ॲज बेन्झेनॉइड अरोमॅटिक्स. त्याला बेन्झेनॉइड अरोमॅटिक्स असे म्हटलं जातं. बघा ऐका,
aromatic compound containing, ऐका, aromatic compound containing benzene ring, aromatic compound containing benzene ring, this is the benzene. सांगतो 2 मिनिटं. aromatic compound containing benzene ring are called, सांगतो हा 2 मिनिटं, are called benzenoid aromatics. त्याला म्हणतात benzenoid aromatics. लक्ष दे रे, मस्ती नको, ठीक आहे. हे झालं बेन्झोइक अरोमॅटिक्स. दुसरी लिहून घ्या लाईन्स. दुसरी आपण पेनचा कलर चेंज करूयात. सेकंड लिहून घ्या. दोज compound not containing benzene ring are called non benzenoid aromatics. ओके, तर वरच्याचे एक्झाम्पल्स आहे. याचं एक्झाम्पल लिहूयात बेन्झीनच. याचं नाव लिहूयात बेन्झीन आणि खालच्याचं नाव लिहूयात ट्रोपॉन. खालच्यासाठी एक्झाम्पल लिहूयात आपण ट्रोपॉन. ओके, लक्ष द्या, मी सांगतो काय असतं. आता लक्ष द्या श्रावणी, तुझा क्वेश्चन असा आहे की सर सगळ्यात पहिलं बेन्झीन रिंग काय आहे हे सांगा, बरोबर. ओके, तर समजून घे बेन्झीन रिंग काय असतं. इथे एक्सप्लेन करतो. हा थोडा पार्ट आपण पाहिजे तर छोटासा करूयात, त्या साईडला घेऊयात आणि बेन्झीन रिंग काय असतं समजून घेऊयात. इकडे बघा बाळांनो, बेन्झीन कशाला म्हटलं जातं. सगळ्यात पहिलं बेन्झीन रिंग या पद्धतीची असते बाळांनो. बेन्झीन रिंग तुमच्या हेक्सागॉन सारखी दिसते, आलं लक्षात. बट बेन्झीन रिंग म्हणजे काय, आता हे जे काढलंय, ओके, यामध्ये जर मी अल्टरनेटिव्ह डबल बॉन्डिंग नाही दिलं, इट इज अ सायक्लोहेक्सेन. याला काय म्हणतात, सायक्लोहेक्सेन. बट पोरांनो, याच्यामध्ये जर मी अल्टरनेटिव्ह डबल बॉन्डिंग दिलं या पद्धतीने, अल्टरनेटिव्ह म्हणजेच काय, एका ठिकाणी दिलं का दुसरी जागा सोडायची, दुसऱ्या ठिकाणी दिलं का तिसरी जागा सोडायची, आलं लक्षात. आहे का अल्टरनेटिव्ह डबल बॉन्डिंग. ओके, आणि ही आहे बेन्झीन रिंग. आणि या बेन्झीन रिंगचे किती कार्बन प्रेझेंट असतात बेन्झीन रिंग मध्ये, 6 कार्बन प्रेझेंट असतात. किती कार्बन प्रेझेंट असतात बाळांनो, 6 कार्बन प्रेझेंट असतात. ओके, त्याचबरोबर या प्रत्येक कार्बनचा जर आपण विचार केला, तर या समजा हा कार्बन आहे, किती बॉन्ड बनवलेत बाळांनो यांनी, इथे 3च बॉन्ड बनवलेले दिसतात एका कार्बन. नीट बघ ना, 1 2 आणि 3 बघ, 1 2 आणि 3च बॉन्ड. याचा अर्थ काय झाला, लक्ष दे, याचा अर्थ काय झाला, याला एक अजून कोण असणार आहे, हायड्रोजन. दाखवलेला नसेल बट तो असतो. तर याने सुद्धा 3च बनवलेले दिसत आहेत, 1 2 आणि 3च बॉन्ड. याचा अर्थ याच्याकडे सुद्धा काय असणार, एक हायड्रोजन असणार आहे. इथे सुद्धा बघ, हा कार्बन आहे, या कार्बन एक बॉन्ड इथं बनवला, एक बॉन्ड इथं बनवला, एक बॉन्ड इथं. किती बॉन्ड बनवले टोटल, 3. मग अजून काय असणार आहे सोबत, एक, हा, इथे किती बनवले, मग काय असणार, एक हायड्रोजन. इथं किती बनवले टोटल, 3. म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे, हायड्रोजन. कोपऱ्यातला इथं किती असणार आहेत बॉन्ड, 3. म्हणजे किती असणार इथं, हायड्रोजन्स. म्हणजेच बाळांनो, बेन्झीन रिंगला एवढं ड्रॉ केलं तरी सुद्धा चालतं, बिकॉज इट्स अ बॉन्ड लाईन फॉर्म्युला. अशी काढली तरी चालेल, अशी एवढी काढली तरी सुद्धा चालेल. दिस इज द बेन्झीन रिंग, ज्याच्यामध्ये ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो C6H6. काय असतो बेन्झीन रिंगचा मॉलिक्युलर फॉर्म्युला, C6H6. तर C6H6 म्हणजे सुद्धा बेन्झीन असतं. असं ड्रॉ केलं तरी सुद्धा बेन्झीन असतं, किंवा अल्टरनेटिव्ह डबल बॉन्डिंग न देता तुम्ही बेन्झीन रिंग्स मध्ये एक सर्कल काढला तरी सुद्धा तो बेन्झीन असतो. हा सर्कल सुद्धा रिप्रेझेंट करतो की हे जे पाय बॉन्ड आहेत यांचं कॉन्ज्युगेशन दाखवण्याचं काम करतो. म्हणजे बेन्झीन रिंगला तुम्ही असं ड्रॉ करा, असं ड्रॉ करा, असं करा, असं लिहा, या सगळ्यांचा अर्थ काय आहे बाळांनो, बेन्झीन. काय अर्थ आहे, बेन्झीन. कळलं का आता बेन्झीन बद्दल. ओके, आता ज्या कंपाऊंड्स मध्ये बेन्झीन येत नाही ते कंपाऊंड्स कोण असतात, आता शिकलोत आपण, नॉन बेन्झेनॉइड
अरोमॅटिक्स कंपाऊंड. आणि ज्याच्यामध्ये बेन्झीन प्रेझेंट असतो त्याला काय म्हणतात मुलींनो, काय म्हणतात? आता चला आपल्या टॉपिक्सकडे या. ओके, त्याला काय म्हणतात बाळांनो? हे बघा, ज्याच्यामध्ये बेन्झीन रिंग प्रेझेंट असते त्याला काय म्हणतात? बेन्झेनॉइड्स अरोमॅटिक्स. आणि ज्याच्यामध्ये नसते त्याला काय म्हणायचं? नॉन बेन्झिनॉइड अरोमॅटिक्स. आता बाळांनो आपल्याला लिहायचं आहे बेन्झेनॉइड अरोमॅटिक्सचे आपल्याला एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत. बेन्झेनॉइड अरोमॅटिक्स मध्ये बेन्झिनचंच एक्झाम्पल्स येतं, ज्याचं स्ट्रक्चर्स या पद्धतीने आपण काय करू शकतो? काढू शकतो. बरोबर बेटा? ओके. त्यानंतर बाळांनो दुसरं एक एक्झाम्पल्स याचं येत असतं सुंदर. लक्ष द्या सर्वांनी, गोंधळ करू नका म्हणजे तुम्हाला कळेल. ओके, इकडे बघा मी मध्ये काढून देतो त्याचं स्ट्रक्चर्स. त्याच्यानंतर नॅफ्थॅलिन सुद्धा येतो. नॅफ्थॅलिन म्हणजेच काय बाळांनो? दोन सुंदर बेन्झीन रिंग एक दुसऱ्याला अटॅच असतात. दिस इज द नॅफ्थॅलिन्स. ओके, दिस इज द नॅफ्थॅलिन्स. आहे का दोन बेन्झीन रिंग? जरा पाय इकडे आहे का? तर ही सुद्धा तुमचं काय आहे बाळांनो? बेन्झेनॉइड अरोमॅटिक्स. याचं नाव काय आहे बाळांनो? तर याचं नाव आहे नॅफ्थॅलिन. नॅफ्थॅलिन. ओके, नॅफ्थॅलिन. तर नॅफ्थॅलिन सुद्धा कोणता कंपाऊंड आहे तुमचा? बेन्झेनॉइड अरोमॅटिक कंपाऊंड्स आहे. येते का लक्षात? ओके, बेन्झेनॉइड अरोमॅटिक्स कंपाऊंड्स आहे. त्याच्यानंतर बाळांनो नॉन बेन्झेनॉइड अरोमॅटिक्स कंपाऊंड्स कोण आहे तो आपण घेऊयात बाळांनो. नॉन बेन्झेनॉइड अरोमॅटिक्स कंपाऊंड मध्ये येतो ट्रोपॉन. ट्रोपॉन म्हणजेच बघा अशा पद्धतीने असतो. 1 2 3 4 5 6 7. ओके, 7 कार्बनची रिंग असते राजा अशा पद्धतीची. जरा बघून घ्या. 4 झाले, 5 झाले, 6 झाले, 7 झाले. 1 2 3 4 5 6 आणि इथे असा एक 7. 7 कार्बन झाले का बघ बरं जरा किती झालेत? 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, आणि याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह डबल बॉन्डिंग्स देऊन टाका. इथे असेल, दॅन इथं असेल आणि दॅन इथं असेल. आणि इथे तुमचा असतो डबल बॉन्डेड्स ऑक्सिजन. दिस इज द ट्रोपॉन्स. हे आहे ट्रोपॉनचं स्ट्रक्चर्स. लक्षात ठेवायचे 7 कार्बन तिथे प्रेझेंट आहेत आणि ते आहे तुमचं ट्रोपॉनचं स्ट्रक्चर्स. तर अशा प्रकारे आपल्याला काय सांगता येईल बाळांनो? क्लासिफिकेशन्स. जसं आपल्याला अरोमॅटिकचा 2 पार्ट्स मध्ये क्लासिफाय करता येईल, तर हे सर्वजण जर बघितलं तर आपल्याला कुणामध्ये येणार आहेत बाळांनो? तर होमोसायक्लिक मध्ये येणार आहेत. कुणामध्ये? होमोसायक्लिक्स. कारण या सगळ्यांमध्ये रिंग मध्ये कोण प्रेझेंट दिसतोय? पक्का कार्बन. कोण प्रेझेंट दिसतोय? कार्बन. आता हा ऑक्सिजन डबल बॉन्डेड रिंग मध्ये प्रेझेंट आहे का? नाही, बाहेर प्रेझेंट आहे. रिंग तर इथंच क्लोज झाली ना, ही अशी गेली ना रिंग, तर याच्या आतमध्ये आहे का प्रेझेंट कुठे ऑक्सिजन? नाही. तर हे कुणामध्ये येतात बाळांनो? तुमच्या होमोसायक्लिक्स. याच पद्धतीनं हेटेरोसायक्लिक सुद्धा असतात. हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक्स आणि हेटेरोसायक्लिक नॉन अरोमॅटिक्स. 2 मिनिटांमध्ये एक्झाम्पल देतो. काय अडचण आहे इथपर्यंत कोणला? नाही. घरी गेले सुंदर नोट्स लिहायची, लेक्चर्स माझं बघायचं, क्लासच्या ॲपवरती पण लेक्चर्स मिळेल आणि युट्यूबवरती पण टाकणार आहे मी. तर दोन्हीकडे बघायचं. आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर मला तुम्हाला काय करायचे विचारायचे आहेत. ओके, थोड्या स्लाइड चेंज झाल्यात. थोडं मध्येच मी तो टॉपिक घेतलेला आहे, आपण शिफ्ट करूयात. काय म्हणली? ओके, चला पुढे. नेक्स्ट आता पुढे जाऊयात आपण बाळांनो. त्यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक्स. 2 मिनिटांमध्ये सांगून देतो पुढचा टॉपिक. हेटेरोसायक्लिक आणि हे एक्झाम्पल पाठ करायचे का? हे कॉमन नेमचे एक्झाम्पल पाठ करायचे ना, डायरेक्ट पाठ करायचे का? अरोमॅटिक्स कंपाऊंड्स. ओके, हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक्स कंपाऊंड्स. त्याच्यामध्ये बघा बाळांनो फ्युरॉनचं एक एक्झाम्पल आहे. हे एक्झाम्पल ॲज इट इज लर्न करायचे आहेत बरं का रे, लर्न करायचे आहेत. दिस इज द फरान. ओके, फ्युरान म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा हे ॲज इट इज लक्षात ठेवायचे आहेत. दिस इज द थायोफिन. दिस इज द थायोफिन. हे सुद्धा तुमचं हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर बाळांनो दिस इज द पॅरॅडिन. आपण पिप्रिडिन बघितलंय बरं का वरती. हे काय आहे? पॅरॅडिन. नीटला ॲज इट इज प्रश्न आलेला आहे ना, हाऊ मेनी पाय बॉन्ड अँड सिग्मा बॉन्ड अँड लोन पेअर प्रेझेंट इन पॅरॅडिन्स. त्यावेळेस तुम्हाला पॅरॅडिनचं स्ट्रक्चर यायला पाहिजे, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके, त्याचबरोबर हा नायट्रोजन ॲटम असल्यामुळे याच्याकडे काय असू शकतात? 2 पेअर सुद्धा असणार आहेत.
बरोबर की नाही? कारण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 आहेत, त्यातले अनपेड इलेक्ट्रॉन 3 आहेत, त्यांनी बॉन्ड बनवले तर 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले, ते पक्का लोन पेअर आहे. नीटला एकदा प्रश्न आलेला आहे, हाऊ मेनी पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड अँड लोन पेअर प्रेझेंट इन पिप्रिडिन, आणि तिथे तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं नव्हतं, स्ट्रक्चर्स तुम्हाला काढायचं होतं आणि त्याच्यावरून ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. ओके, तर हे सर्व आहेत तुमचे हेटेरोसायक्लिक. पायरोल सुद्धा आपण बघणार आहोत. दिस इज द पायरोल, this is the pyrols. Okay, this is the pyrols. Okay, pyrols स्ट्रक्चर्स. हे सर्व एक्झाम्पल आपले हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक्स मध्ये येतात. आता आपल्याला हेटेरोसायक्लिक नॉन अरोमॅटिकचे एक्झाम्पल बघायचे. कोणते बघायचे सर्वेश? हेटेरोसायक्लिक, व्हेरी गुड, हेटेरोसायक्लिक नॉन अरोमॅटिक कंपाऊंड्स. हा, हे मी एक्सप्लेन करणार तुम्हाला की याच्यामध्ये बेन्झीन रिंग नसताना सुद्धा हे कंपाऊंड्स अरोमॅटिक नेचर दाखवतात कसे, त्याच्यासाठी मी 4n+2 चा रूल तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, घाबरायची गरज नाही, बट तुम्ही आता लक्ष द्यायचंय. ठीक आहे, सध्या तो 4n+2 चा रूल पुढे आहे आपल्याला, त्याला हुकेल्स रूल असे म्हणतात. भरपूर जण हकेल्स रूल म्हणतात कोणी, आणि मी तर हुकलेला रूल्स म्हणतो तुमच्यासारखा. हुकलेला, हकेल्स नावाचा एक सायंटिस्ट होता आणि त्याने तो रूल सांगितला की अरोमॅटिक कंपाऊंड ओळखायचं कसं. म्हणजे प्रत्येक अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये बेन्झीन रिंगच असेल असं नाही. हे केमिस्ट्री आहे, सांगतं एक, करतं एक, दाखवतं एक. ठीक आहे, दिस इज द एक्सेप्शन्स. केमिस्ट्रीमध्ये खूप सारे एक्सेप्शन्स आहेत, हे थोडं लक्षात ठेवा सर्वांनी, बरं का. तर मी तिथे शिकवेल की सर याच्यात बेन्झीन रिंग नसताना सुद्धा तुम्ही याला, तुमच्या कोणाच्याच हा प्रश्न लक्षात नाही आला, माझ्या लक्षात आलं ते की तुमच्या इथे कोणाच्याच लक्षात नाही आलं सर हेटेरोसायक्लिक अरोमॅटिक आहे, अरोमॅटिक म्हटलं का बेन्झीन रिंग पाहिजे, हेटेरोसायक्लिक आम्हाला कळलं, हा हे होऊ शकतं सर कारण हे बेन्झीन रिंग सारखा आकार दिसतोय, पण हे बाकीचे कसे झाले हे कुणाच्या डोक्यात प्रश्न आलेला नाही. ठीक आहे, क्युरियासिटी बिलकुल नाही तुमच्यामध्ये, क्वेश्चन्स शोधण्याची कॅपॅसिटी अजिबात नाही. क्वेश्चन खूप सारे आहेत, दुसऱ्याचे इंस्टाग्रामचे आयडी कसे भेटतील, बस दुसरं काय नाही रे राजा, नुसते फॉलोइंग आणि फॉलोअर्स. काय रे, बरोबर का नाही? नुसतं चॅटिंग आणि चिटिंग, मोबाईलवरती चॅटिंग, पेपरमध्ये चिटिंग, दोनच गोष्टी तुमच्या फेवरेट आहेत, दोनच गोष्टीवर प्रेम करता बाळांना तुम्ही. अवघड आहे तुमचं. चला असो, काय हरकत नाही, काय प्रश्न आलेला नाही, बट मी शिकवणार आहे, मी काही सोडणार नाही. तुम्ही जरी नाही विचारलं तरी मी सांगणार आहे. ओके, चला 2 मिनिटासाठी हेटेरोसायक्लिक नॉन अरोमॅटिकचे एक्झाम्पल लिहून देतो, पाठ करायचे बरं का पोरांनो, पेपर्सला येतात. हा चला, ओके ओके, बाकी पोरं अभ्यास करा, नका स्वतःच वेळ वाया घालू. THF ज्यांची एक्झाम्स आहे आज त्यांनी अभ्यास करा. हे आहे THF, टेट्रा हायड्रोफ्युरॉन. ओके, नाव लिहून देतो. THF चा सुद्धा फॉर्म्युला डायरेक्ट विचारला जातो, ते सुद्धा तुम्हाला येत नाही, हे पाठ करायचंय, टेट्रा हायड्रोफ्युरॉन. ओके, आणि युट्यूब वरती हे लेक्चर्स माझे येणार आहे, त्याच्यामुळे जरी तुमचे मिस झालेले आहेत तर तुम्ही हे लेक्चर सिक्वेन्सने बघून घ्या. मी सिक्वेन्सने अपलोड केलेत, आणि एखाद्याला हे लेक्चर नसतील भेटत तर त्यांनी मला विचारा, मी त्याला शोधून देतो, त्याला प्लेलिस्ट पाठवतो. हाय का नाही सर्वेश, प्लेलिस्ट आहे ना? व्हेरी गुड. याचं नाव आहे पिप्रिडिन. काय म्हणतात त्याला? पिप्रिडिन्स. ओके, आणि ध्यान आपल्याला बघायचंय, या पद्धतीचा कंपाऊंड दिलेला आहे. ओके, आणि याच्यामध्ये असा ऑक्सिजन दिलेला आहे, याला अल्टरनेटिव्ह डबल बॉन्डिंग दिलेलं आहे, आणि याचं नाव आहे 4H पायरन. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं आपण आजचा टॉपिक क्लासिफिकेशन्स ऑफ कंपाऊंड्स बघितलेला आहे, क्लासिफिकेशन्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बघितलेला आहे. आणि उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ द ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. उद्याचा टॉपिक कोणता असणार आहे? बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. क्लासिफिकेशन का घ्यायचं आता लगेच? क्लासिफिकेशन्स बेस्ड ऑन, ते पोरं पण नाहीत ना आपले सगळे, बेस्ड ऑन ओके फंक्शनल ग्रुप. मोठा आहे ना हा, मग ठीक आहे, उद्या घेऊयात. पण या लेक्चर्स, हे लेक्चर्स कोणीच मिस करायचं नाही. हे लेक्चर जर मिस केलं तर अख्या 11वी-12वी तुम्हाला माझ्याकडून दुनियाच्या कोणत्याही सरकून शिका, IPC नेमिंग येणार नाही, सोमनाथची गॅरंटी. जर तुम्ही हा टॉपिक मिस केला, मी डबल शिकवणार नाही आणि तुम्हाला IPC नेमिंग लिहिता येणार नाही. कंपाऊंडचं नाव कसे तयार होतात अजिबात तुम्हाला येणार नाही. हे एक स्किल आहे, सोपे सोपे कंपाऊंडची नावं सगळ्याला लिहिता येतात, पण अवघड एखादं कंपाऊंड दिलं की तुम्हाला नेमिंग जमत नाही. त्याच्यामुळे उद्याचं लेक्चर कोणी मिस करायचं नाही. ठीक आहे,
ठीक आहे, बाकी कोणाला मिस करा, लेक्चरला मिस करू नका. ठीक आहे, चला आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या एका सुंदर लेक्चर मध्ये नंतर.